आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक पाहणार आहोत। आता ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार या ज्या क्रिया आहेत त्या आता सर्वांना येतात की नाही? हो। तर यावर आधारितच आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आहे। तर विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, पण त्या प्रश्नाचं जर तुम्हाला व्यवस्थित उत्तर येण्यासाठी कमी वेळेमध्ये तर आपल्याला त्या कसोट्या पाठ असणं महत्त्वाचं आहे। मग या ठिकाणी 2, 3, 5 आणि 10 या कसोट्या या अंकाच्या कसोट्या आज आपण पाहणार आहोत। तर प्रथम आपण 2 ची कसोटी काय सांगते ते बघू। प्रथम आपण सगळ्या कसोट्यांचा अभ्यास करू आणि नंतर त्यावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याचा नंतर अभ्यास करणार आहे। 2 ची कसोटी काय सांगते? तर जसं आपण सम आणि विषम संख्या शिकलो बरोबर की नाही, तर समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 हे अंक असतात तेव्हा ती समसंख्या होती बरोबर। मग त्याच पद्धतीने 2 च्या कसोटीमध्ये देखील काय सांगितले आपल्याला की एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक असतो तेव्हा तो अंक 2 ची कसोटी किंवा 2 ने त्याला निशेष भाग जातो। काय होतं? 2 ने त्याला निशेष भाग जातो तेव्हा ती काय म्हणतो? 2 ची कसोटी। लक्षात आलं? म्हणजे आपण मूळ संख्या समसंख्या विषम आणि हे गणितामध्ये कसं असतं पालेकांनो की ते एकावर एक आधारित ते घटक अवलंबून असतात। जर तुम्हाला पहिलं समजलं तर दुसरा समजतो, दुसरं समजलं तर तिसरं समजतं बरोबर। तुम्हाला गुणाकार आला भागाकार आला तर तुम्हाला लक्षात येईल ना। संख्या वाचन शिकलात त्याचं स्थान कळालं तुम्हाला, एकक दशक शतक आपण कितीपर्यंत संख्या घेतलेल्या आहेत वाचन करून? किती अंकी? 10 अंकीपर्यंत तुम्हाला छान वाचता येते बरोबर ना। मग त्या पद्धतीने तुम्हाला स्थान लक्षात आले, मग एकक स्थान सांगितलं की आपण त्या ठिकाणी सगळं संख्या ज्ञानामध्ये हे शिकलेलो आहोत। तर यामध्ये 2 ची कसोटी लक्षात आली सगळ्यांच्या? हो। त्यावर कशी उदाहरणं येतात ते आपण नंतर पाहू। आता पुढची जी आहे ती आहे 3 ची कसोटी। आता 3 ची कसोटी काय सांगते की तुम्हाला एखादा अंक दिलाय आणि त्या अंकावरून दिलेल्या अंकाच्या जी बेरीज केली आणि जे उत्तर आलं आणि त्याला जर 3 ने निशेष भाग गेला तर ती काय म्हणतो आपण? 3 ची कसोटी आहे। आता या ठिकाणी तुम्हाला इथं काय लिहायचं तुम्ही म्हणजे लक्षात काय ठेवायचंय? दिलेल्या अंकाच्या बेरजेला दिलेल्या अंकाच्या बेरजेला काय 3 ने भाग जातो। आता आपण त्या ठिकाणी उदाहरण पाहू। किती संख्या? 374। आता यास दिले 374 ची बेरीज किती येते? 3 आणि 7 किती झाले? 10, 10 आणि 4 किती झाले? 14, म्हणजे अशी बेरीज करायची। म्हणजे 14 आता 3 च्या पाड्यामध्ये आहेत का? नाहीये, म्हणजे त्याला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे ही 3 ची कसोटी हा अंक नाही। आता 3 ची कसोटी असणारा अंक कोणता? आता या ठिकाणी
किती आहे? संख्या किती? 426. यांची बेरीज किती झाली? 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. किती झाली? 12. मग 3 च्या पाड्यात 12 आहेत का? आहेत का? 3 चौक 12. म्हणजे या संख्येला काय होतंय? पूर्ण 3 ने भाग जातो. लक्षात आलं? म्हणून याला 3 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. या कसोटीमध्ये निशेष हा शब्द महत्वाचा आहे. त्यावेळेस ती 3 ची कसोटी होती. लक्षात आलं? 2 ची सोपी आहे. तुम्ही समविषम मध्ये एकक स्थान शिकलात बरोबर. त्यानंतर 3 ची कसोटी म्हणजे दिलेल्या अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो तेव्हा 3 ची कसोटी होते. लक्षात ठेवायचं. तुमच्या मंथनच्या पुस्तकामध्ये सर्व व्याख्या त्यांनी सुरुवातीला दिलेल्या आहेत. पण बेरीज म्हणजे की तुम्हाला वाटतं कोणत्या अंकाची बेरीज करायची, मग ते समजण्यासाठी आपण या ठिकाणी त्याचं लक्षात येण्यासाठी उदाहरण सोडून घेतो. आता पहा पुढं आहे या ठिकाणी कितीची कसोटी आहे? 5 ची. आता 5 ची कसोटी काय आहे? एकदम सोपं आहे. पहा, एकक स्थानी 0 आणि 5 अंक असतो. एकक स्थानी कोणता अंक असतो? 0 आणि 5. एकक स्थानी 0 आणि 5 अंक असतो. त्यावेळेस त्याला 5 या संख्येने निशेष भाग जातो म्हणून त्याला काय म्हणतात? 5 ची कसोटी म्हणतात. लक्षात आलं? मग आता या ठिकाणी एखाद्या उदाहरणार्थ आपण काय सांगता येईल? सांगा बरं एखादं उदाहरण कोणतं घेता येईल? एकक स्थानी 5 किती तर 55. म्हणजे याला 5 ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानी 0 म्हणजे किती? 50. म्हणजे अशा अनेक वेगळे अंक येतात. काय तुम्ही म्हणता मॅडम फक्त 2च दिले मग 2च का? तर नाही, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहेत. म्हणजे या ठिकाणी एकक स्थान कोणतं? तर हे एकक स्थान. बरोबर आहे की नाही? तुम्हाला ते सम आणि विषमच्या वेळेस लक्षात आले. आपण छान त्याच्यावर उदाहरणं पण सोडून घेतलेले आहेत. आता शेवटची जी आहे ती म्हणजे कितीची? 10 ची कसोटी. मग 10च्या कसोटीमध्ये काय आहे? तर एकक स्थानी कोणता अंक असतो? फक्त 0 असतो. मग 10 मध्ये एकक स्थानी 0 आहे, 20 मध्ये एकक स्थानी 0 आहे, 30 मध्ये एकक स्थानी 0 आहे. बरोबर की नाही? असं 90 पर्यंत. परत 100चा 3 अंकी संख्या जर दिली तर त्या ठिकाणी देखील एकक स्थानी काय आहे? पहा काय आहे एकक स्थानी? 0. म्हणजे या ठिकाणी 0 असला की ती 10ची त्याला 10 ने विशेष भाग जातो आणि ती 10ची कसोटी आपण त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? या ठिकाणी आज आपण 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 5 ची आणि 10 ची कसोटी, तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं असतात. तर त्या उदाहरणांचा सराव आता पहा आपण 2 च्या कसोटीचं एक उदाहरण देऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मंथनच्या पुस्तकामध्ये पहा काय आहे ते प्रत्येकाच्यावरचे आपण एक एक कसोटीवरचे उदाहरणं सोडून घेऊ. इकडे लक्ष द्या. पहा आता तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत की पहिल्या उदाहरणामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण विचारले. पहा 7 नंबरचं उदाहरण आहे त्या ठिकाणी की दिलेल्या संख्यांमध्ये 2 ची कसोटी असणाऱ्या किंवा 2 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? बरोबर ना? कशा पद्धतीचं उदाहरण आहे? वाच बरं. पहा 9वं उदाहरण आहे. वाच ग स्वरा वाच. 9वं 2 ने विशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 2 ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? आणि तुम्हाला खाली पर्यायामध्ये या संख्या दिलेल्या आहेत.
आता 2 ची कसोटी काय सांगते? तर एकक स्थानी किती? 0, 2, 4, 6, 8. या अंकापैकी एक अंक असतो तेव्हा त्याला 2 ने निशेष भागतात. आता मग मला सांगा, या ठिकाणी 0 आहे बरोबर, नंतर 4 आहेत आणि परत या ठिकाणी 0 आहे. 45 एकक स्थानी किती अंक आहे? 5. मग याला भाग जातो का दोन्ही? नाही. तर किती अंक आले? 3 अंक आले. किती आले? 3. आणि मग त्याच्यामध्ये जो पर्याय असेल तो पर्याय तुम्ही काय करायचा आहे? त्याला टिक मार्क करायची किंवा गोल करायचं. लक्षात आलं? आता पहा या ठिकाणी काय विचारले? 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या अंकाच्या बेरजेला काय म्हणतो? 3 ने निशेष भाग जातो तेव्हा आपण त्याला 3 ची कसोटी म्हणतो. आता या ठिकाणी पहा 7 आणि 3 किती झाले? 10. जातो का भाग 3 नी? नाही. 7 आणि 7 14. जातो का? नाही. 7 आणि 8 15. 3 5 15. म्हणजे या संख्येला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. 6 आणि 4 10. 10 ला देखील 3 ने जात नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक किती? 3. किती? 3. आता पुढे 5 ची कसोटी. सोपी पहा. एकक स्थानी काय असतं? फक्त 0 आणि 5. 5 इथं कुठं कुठं आहे? किती ठिकाणी आहे? किती नंबरला? 2. बरोबर. किती नंबरला आहे? 2. आता या ठिकाणी 5 च्या कसोटीमध्ये काय सांगितलंय? की एकक स्थानी 0 आणि 5 अंक असतो. किती असतो? 0 आणि 5. तर या ठिकाणी 5 अंक आहे पण त्याचं स्थान काय आहे रे? नाही, हे स्थान काय आहे या 5 चं? दशक. काय आहे? दशक. आणि याचं? दशक. म्हणजे एकक स्थानी काय आहे? 4 आणि 3 आहे बरोबर ना. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक किती? 2. लक्षात आलं? 5 ची कसोटी. त्यानंतर शेवटची 10 ची कसोटी. 10 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी फक्त कोणता अंक असतो? 0. मग कुठं आहे? पर्याय क्रमांक सांगा. 3. कुठं आहे? 3. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावर आधारित विचारले जातात. तुम्हाला जर या कसोट्या कळल्या तर तुम्हाला प्रश्न कोणत्याही स्वरूपाचे विचारले तरी त्याच्यावर तुम्हाला सोडवता येतात. लक्षात आलं घटक तुम्हाला? आता त्याच्यावर उदाहरणं दिलेली आहेत ते सर्वांनी सोडवा.